दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 200हून अधिक जणांना विषबाधा. कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातली घटना. विषबाधेनंतर विविध रुग्णालयांमध्ये सर्वांवर उपचार सुरू. महाडमधील शिवसेना राष्ट्रवादी राड्या प्रकरणी 2 आरोपींना अटक. सुशांत जाबरे यांच्या 2 अंगरक्षकांना अटक. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. अधिवेशनासाठी 7000 पोलिसांची सुरक्षा तैनात असणार. 2 दिवसांचा दौरा संपवून व्लादिमीर पुतीन रशियाला रवाना. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिला निरोप. राष्ट्रपती भवनात पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर. राजघाटावर महात्मा गांधींना केलं अभिवादन. भारत रशियात महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी. रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार. दहशतवादी हल्ले रोखण्यात रशियाची भारताला मदत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. वरळीत कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरे गटात वाद. कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद. आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार, भाजपची भूमिका. महापालिकेचे बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे सुतोवाच. पुण्यातील नवले पुलावरील वेगमर्यादेत बदल. भूमकर पूल ते नवले पूल ताशी 40 किलोमीटर वेगमर्यादा. अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय. तेजवानीने पुरावे नातेवाईक किंवा मित्रांकडे ठेवले. रिकाम्या हाती परतलेल्या पुणे पोलिसांचा दावा. मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण. टोलनाके सुरू करण्याचा डाव. ठाकरे गटाचा सरकारवर आरोप. मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. सोशल मीडिया खात्याच्या तपासणीनंतर मिळणार H-1B व्हिसा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. 15 डिसेंबरपासून लागू होणार नवीन नियम. कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा. व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय. तर रेपो रेट 5.25% खाली. गेल्या 11 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व बदल. भारत जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्कची नोटीस अमान्य. पार्थ पवार अमेडिया कंपनीत भागीदार. कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शुक्रवारी टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचं आंदोलन. शिक्षक शिक्षकेतर संघटनांचं शाळा बंद आंदोलन. भारताला धोका बाहेरून नाही तर आतून. जिहादी महिलांवरून संग्राम जगताप आक्रमक. मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ. 550हून अधिक उड्डाणं रद्द. इंडिगोकडून दिलगिरी व्यक्त. घपले करण्यास घाबरणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. वर्षपूर्तीवरून अंबादास दानवेंचा सरकारला टोला. मतभेद झाले, मनभेद नाहीत. राणे चव्हाण वादावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नीता अंबानींच्या कार्यक्रमाला ठाकरे पिता पुत्राची उपस्थिती. अभिनेता रितेश देशमुखची सहपत्नीक हजेरी. स्वदेश फ्लॅगशिप स्टोअर कार्यक्रमात उपस्थित. लेकाच्या लग्नात अजित पवार थिरकले तर रोहित पवारांनीही धरला ठेका. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटणार भीमसागर. सोन्याचे दर पुन्हा तेजीत. सोन्याचा भाव जीएसटीसह 1,32,000 तर चांदी प्रति किलो 1,84,000. विशाखापट्टणम वनडेत दोन्ही संघासाठी करो वा मरो. आज भारत दक्षिण आफ्रिकेत शेवटचा वनडे सामना रंगणार.